जनता त्याला मारल्याशिवाय राहणार नाही. सोलापूरकरला पोलीस संरक्षण दिलं जातंय, त्याच्या घराभोवती पास दिलं जातं. तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही त्यावर कारवाई करण्यासाठी आग्रही आहात का? कालच रामदासजी आठवले साहेबांनी सोलापूरकरवर कारवाई करावा अशी मागणी केलेली आहे. आम्ही सत्तेत असलो तरी सोलापूरकरला अटक झाली पाहिजे. त्याचा बोलवता धनी कोण आहे त्याची चौकशी झाली पाहिजे. तो अशा पद्धतीने वक्तव्य कसा करतो, अशा पद्धतीने बोलतो कसं राहुल सोलापूरकर? आता त्यांच्या घरी जाणार आहेत का? नाही, आता जर पोलिसांनी सोडावं, आम्ही दाखवू त्याला कुठेतरी. त्यानं आम्हाला सोडावं पोलिसांनी, आम्हाला त्याच्या दारापर्यंत आम्ही जाऊ, त्याला विचारू हा प्रश्न का पोलिसांनी त्याला पोलीस बंदोबस्त दिलेला आहे, याचा आम्ही निषेध करतो. त्यामुळं राहुल सोलापूरकरवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने गुन्हा दाखल करावा, तातडीने त्याच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करावा, ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मागणी आहे. आठवले साहेबांनी देखील काल ती मागणी केलेली आहे. सुरेश दसानी कालच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली पाहिजे. या ठिकाणी निषेध निषेध निषेध. आमचा पुढचा राहुल सोलापूरकरला रस्त्यावर उतरून त्याच्या विरोधात आंदोलन करलेलं आहे. त्याला फिरतं भुई कमी करू, ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी अटक करावी. महाराष्ट्रातली जनता भेटल तिथं त्याला काळं पासू, भेटल तिथं त्याला अडवू. मग तो कुठून किती दिवस लपून बसणार आहे, त्यामुळे त्यांनी बाहेर काढावं, त्याला बाहेर काढावं. पोलिसांनी संरक्षण देऊ नये ही आमची कळकळीची विनंती आहे. त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा. काम धंदा सोडून आम्ही सगळे कामाला लावलं. त्याला कळत नाही का काय बोलतो? हा, त्याला सगळं माहिती आहे. बाबासाहेब कोण, शाहू महाराजांची सिरियल केली, त्याला माहित नाही बाबासाहेब आंबेडकर कुठल्या जातीचे कुठल्या समाजाचे, कळत नाही का त्याला? त्यामुळं त्यांनी जाणून बुजून हे वक्तव्य केलेले आहे, ठरवून वक्तव्य केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. तर सोलापूरकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त, वंचितच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्यावर केल्या. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलन सुरू आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.